नमस्कार मंडळी. किरकोळ तसेच ठोक विनोदांचा स्टॉक घेऊन आम्ही तयार आहोत. तुमच्याकडून अपेक्षित आहे खणखणीत हशा आणि टाळ्या. त्यासाठी अर्थातच सुरू करूया आपला हास्य व्यवसाय, अर्थात तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, कॉमेडीचे जागीरदार पर्व दुसरे. मंडळी, आज इथे हास्य बुद्रुकचे दुकानदार विनोदाचं दुकान लावणार आहेत. त्यामुळे हास्य खुर्दचे इनामदार स्थानापन्न झालेले आहेत खास आसनावर. अर्थातच एवढ्या सगळ्या निवेदनानंतर ह्या आठवड्याची थीम दुकान अर्थात व्यवसाय हे वेगळं सांगायची काही गरजच नाहीये. चला तर मग सुरू करूया तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. मंडळी, पूर्वी छोट्या दुकानांमध्ये जरा जरी गर्दी असली तरी सुद्धा चिडचिड करणारे आपण हल्ली मात्र सुपर मार्केटमध्ये तासन तास निमूटपणे रांगेत उभे राहतो. आपण आता देखील जाणार आहोत एका सुपर मार्केटमध्ये. बघूया तिथे काय घडतंय. हॅलो सर, हॅलो, वेलकम टू आवर कस्टमर फ्रेंडली सुपर मार्केट 12च्या भावात. वेलकम सर, वेलकम सर. बोला, मी तुमची काय सेवा करू? माझी ट्रॉली दुखते, जरा चेपून देता? सर, काय बोलताय? कशाला फालतू प्रश्न विचारताय, काय सेवा करू वगैरे? काउंटरवर आहात, सामान मोजा, बिल द्या ना प्लीज. सॉरी सॉरी सर, 1 नंबर काउंटरवर तुमचं स्वागत आहे. एकच काउंटर आहे अख्ख्या मार्केटमध्ये, 50 असल्यासारखे बोलू नका. नाही सर, काउंटर एकच आहे पण ते 1 नंबर आहे. सर, तिकडे ना मी बसते म्हणून. हा हा, आलंय माझ्या लक्षात. हा, एक काम करा, हे सामान मोजा आणि बिल द्या. चला. हो हो सर, हो सर. तुमचं नाव सांगा सर. पृथ्वीक प्रताप. ओके सर. सर, मी काय म्हणते सर, तुम्ही शेजारच्या सुपर मार्केटमध्ये जाऊन शॉपिंग करा ना. हा का? तुमच्या नावाचं स्पेलिंग इतकं कठीण आहे ना सर. एक्सक्यूज मी. हॅलो, मे आय हेल्प यू? एनी इंग्लिश प्रॉब्लेम? सर, Spelling problem? इंग्लिशचाच थोडा प्रॉब्लेम झालाय, स्पेलिंग प्रॉब्लेम झालाय. तुम्ही तो वाढवाल, त्यामुळे राहू द्या. राहू द्या सर. It's okay. दॅट इज माय नॉट टायटेरिया. ओके, नो प्रॉब्लेम. एक मिनिट. येस. तीच उंची, तोच रंग, तेच इंग्रजी. काय? तुम्ही ते हे आहात ना, ते महाराष्ट्राची हास्य जत्रा मधले ते अहो, हे उरण कदम. उरण कदम नाही रे, सुरण कदम. अरुण कदम रे. शपथ सर, एक फोटो द्या ना सर, एक फोटो द्या. सर सर सर, मला पण एक सेल्फी द्या ना सर, एक्सक्यूज please. मी एक जाम selfie जरा ते. मला खूप घाई आहे, प्लीज मला जायचं. सर सर, काही प्रॉब्लेम नाहीये. माझं काउंटर बंद होईपर्यंत थांबा, मग नंतर आपण दोघे सेल्फी काढू सर. अहो, काय बडबडताय? ते म्हणताय त्यांना घाई आहे. एक मिनिट सर, तुम्हाला घाई आहे? येस येस. मॅडम, तुम्ही तिकडे सारखा सर. हा. प्लीज सर. अरे नाही यार, तुम्ही पहिला आला, तुम्ही येणार आहे. नाही सर. अहो, तुम्ही पुढे या ना सर. अहो, इतका मोठा सेलिब्रिटी असा रांगेत ताटकळत उभं राहणार बरं नाही दिसत सर. प्लीज या हो, सर. थँक्यू प्लीज. थँक्यू. येस, थँक्यू. या. प्लीज माझं बिल घ्या मॅडम. मॅडम, सर सर प्लीज मला मॅडम वगैरे म्हणू नका हो सर. तुम्ही एवढे मोठे स्टार, एवढे मोठे सेलिब्रिटी आहात सर. नाव काय तुमचं? वा सर, बघितलं, एवढं सोपं पाहिजे. रिलॅक्स. अच्छा सर, रिलॅक्स. ए वत्सरे, तू रिलॅक्स हो. माझं नाव ये नाही आहे, माझं नाव येगलाय, ते लिहून घे. हा सर सर सर. मी सगळ्यांचा लाडका दादूस, कॉमेडी स्टार, कॉमेडी किंग, थोर समाजसेवक, अरुण कदम. सॉरी सर, सॉरी काय झालं? काउंटर बंद ठेवावं लागेल थोडा वेळ. का? सर, केवढं मोठं आहे यांचं नाव. यांचं नाव महाराष्ट्राचा दादूस, कॉमेडी स्टार. यांचे वडील कॉमेडी किंग, समाजसेवक, आणि यांचं आडनाव अरुण कदम. सर, कम्प्युटर हँग झाला सर. बघा, कम्प्युटर सुद्धा म्हणतोय अरे यार. काय? एक मिनिट. कम्प्युटर काय म्हणतोय? अरे यार. अरे यार म्हणतोय? सर. एरर लिहिलाय ते. अरे एरर आहे ते. हिला ना एरर माहित नाही काय असतं. ए एरे, तुला एरर माहिती नाही? अरे एरर तुला माहिती नाही? बाहेरच्या ग्रहावर नेतात ते एरर. ओ, ते एलियन. सर, ते एलियन सर. सर, आय एम नॉट बिझनेस. येस, नो प्रॉब्लेम. हो सर, आलंय माझ्या ऍक्च्युली लक्षात. ओ बाई, ओ कशाला इंग्रजी बोलतायत? ते बोलतायत बास नाहीये.
थांबा ना जरा सर ऐका ना तुम्ही एवढं नका सांगू हा. फक्त तुमचं नाव सांगा ना ते अरुण कदम ते सांगा ना झाला कम्प्युटर सुरू झालाय सर बोला सर तुम्ही काय काय घेतलंय मी एक क्रीमचं बिस्किट घेतलंय ओके सर आणि एकच क्रीमचं बिस्किट घेतलंय ओके सर अजून काही रे वत्सरे एकच क्रीमचं बिस्किट घेतलंय सर तुम्ही एक क्रीमच्या बिस्किटचा पुडा घेण्यासाठी सुपर मार्केट मध्ये आलात सर मग काही झालं अरे ती नेहा ठाकूर एका गाण्यासाठी अख्खा एपिसोड पायावर पाय टाकून बसते त्याचं काय बरोबर आहे सर बरोबर आहे सर तुम्हाला पिशवी हवी आहे जरा मग हातात घेऊन फिरूया कसं वाटतं सेलिब्रिटी ना मी हो सर हो हा, मग सर छोटी की मोठी हो मॅडम हो मोठी पिशवी कशाला ते स्वतः बसून जाणार आहेत का त्या सर, काय बोलतो, सर? अरे हे वत्सरे काय मी जोक मारला जास्त होते तू थोडं. सर ऍक्च्युली तुमच्याकडे बघून शिकलोय सर मी असं छोटे छोटे जोक करतो ओके. मॅडम मॅडम विनोदाचा भाग नाही छोटी पिशवी द्या छोट्याला छोटी हा, छोटी पिशवी छोटी पिशवी द्या छोट्या पुड्याला हा मग असं बोल ना रे हा, हा. छोटी ऍड बिस्किट द्या हा, चल माझं बिस्किट मी कशाला देऊ तुला अब्बा, सर अहो काय आई सोप अरे काय झालं केवढे कॉमेडी आहेत यार हे सर ती बिस्किट खायला नाही मागत स्कॅन करायला द्या स्कॅन करायला अरे द्या. हा, सर ऑलरेडी कोणीतरी फोडलाय सॉरी सॉरी सर मी तुम्हाला दुसरा देते हा, नाही, सर. नाही, नको, नको. अरे वासारे ते मीनीच भरलं मला भूक लागली येता येता मी तो पचकन खाल्ला तो मांजर ओके 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 ठीक आहे सर काय 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 करताय काय जाईल टू होत नाही ते काय होतंय? त्याचं ते बारकोड बारकोड कुठे आहे सर याचा बारकोड ते काय असतं सर सर, त्या- सांगतो त्या काळ्या पांढऱ्या रेषा असतात ना सर अरे स्क्रॅच मीन सर नाही सर ते बारकोड अरे असतं छान आहे. तू नको मला सांगू स्क्रॅच मीन मला माहिती आहे मी ते कॉइन घेतलं असं घास घास घातलं कोणच आलं नाही तर नुसतं क्रीमच बिस्किट दिसत आला हे मला नाही पाहिजे जाम राग आला कारलं ना फेकून दिलं ते बारकोड फेकलं फेकून दिलं काय ते लागलं नाही तर काय फालतूगिरी ठेवून करायचं सर एक मिनिट हा, सर हे, काय झालं हा खरंच ऍक्टर आहे ऍक्च्युली हास्य जत्रेमध्ये याला विनोदवीर पण म्हणतात सर काय सर- केलं तुम्ही गुच्छ पिच्छ गुल्ली सर ऐका सर सर काय बोलतो तुम्ही? सर हा. असं कसं चालेल सर काय? अहो विदाऊट बारकोड मी या मार्केट मधलं काहीच देऊ शकत नाही तुम्हाला हा हा आता मग आता काय ए, ती बिस्किटाची उरली आहेत ती देऊन टाका हा मी यांना. काय करतो तुम्ही- मी सोपं करतो मी ही 3 बिस्किट उरली ती खाऊन टाकतो नाही एक कागद कचऱ्याच्या डब्यात टाकतो अहो सर नका असं करू तुम्ही सीसीटीव्ही मध्ये दिसाल चिल्ला रोज सोनी टीव्ही मध्ये दिसतो ते चाल बोलत अरे रोज दिसतो ना रे मी. सर सर सीसीटीव्ही वेगळं सोनी टीव्ही वेगळं अच्छा वेगळे हा सर सर, मॅडम ओ काहीतरी दुसरा पर्याय सांगा ना सर अहो मला सर घाई आहे थोडी ओके 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 सर ओके काही प्रॉब्लेम नाहीये सर तुम्ही त्या तिकडे बिस्किटांच्या काउंटरवर जा आणि दुसरा नवीन बिस्किट पुडा घेऊन या बेस्ट बेस्ट प्लीज सर तुम्ही हे- प्लीज दुसरा पुढा घ्या काय मला ना थोडीशी घाई आहे हा मॅडम माझं बिल करा या. मी नाही 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 सर मी तुमचं बिल नाही करू शकत मी ऑलरेडी यांचं बिल करते सर सिस्टीम मिनिट. नाहीये तशी त्यांचं बिल चालू ऐका ना बघा बघा काय आहे, माझ्या ना खूप वस्तू आहेत हा त्यांचा एक बिस्किटचा पुडा आहे प्लीज माझं करून कोणी टाका. सांगितलेलं तोंडवर करून ह्यांचं काय पडले ह्यांचं घ्या पहिलं कशाला आलात आता बसा बोंबलत हिला झक मारल्याने याला अधिकार बोललो यार तुम्ही काय गुच्चपिच्ची काय नाही नाही सर मी ते काय माझं काय सर माझ्याकडचा बिस्किटचा पुडा घ्या ए वाचारा सेलिब्रिटी तुझं बिस्किट पुरे मी कशाला खाऊ मला सांग तू मला उशीर झालाय सर थोडासा आपण एक सोपं करू इकडे तू इकडे वाचारा ए बिस्किट कॅन्सल करा बिस्किट पुडा नकोय Cancel सर करा. बिस्किट पुडा कॅन्सल करू Cancel करा. ओके ओके सर ओके काही हरकत नाहीये सर पण तुम्हाला पिशवीचे पैसे पे करावे लागतील वाचारे मी घेतलंच नाही तर कुठे पे करू
सर तुमच्या नावाचं बिल झालं इथे, त्यामध्ये पिशवी ऍड केली आहे सर. पिशवीचे पैसे पे करावेच लागतील अरे मी नाही देणार, चल नाही देणार. अहो सर तुम्ही असं काय सर करताय सर प्लीज. काय काय करताय सर? सर द्या ना पिशवीचे पैसे, मला उशीर होतोय सर. तुमच्यासाठी मी तुम्हाला म्हटलं बरं, पुढे बरं, या. अरे ठीक आहे रे वाचारा, काय बरं. हा, किती जायले? 3 रुपये. हे घ्या. द्या, हा, द्या. हे सर हे कार्ड का देत आहे? अरे गेल्या टायमाला मी आलो होतो ना, तुम्ही म्हणा ते डिस्काउंट दिलं होतं 33%. हो ते कार्ड सर त्याचा इथे काय उपयोग? एक मिनिट सर, काय काय करताय सर? अहो 3 रुपयाच्या पिशवीसाठी 30% डिस्काउंटचं कार्ड कशाला वापरताय सर? 1 रुपया हे लोक घेतात ना, हे श्रीमंत आता आपण गरीबच राहतो वाचारा. असं काय करताय सर? डिस्काउंट आहे. अहो, मला मान्य आहे सर, पण साधं गणित आहे ना. 3 रुपयाची पिशवी हा. आहे, 30% डिस्काउंट. हा. साधा जरी भागाकार केला ना तर 2 रुपये 10 पैसे इतकेच होतात सर. 90 पैशाने काय श्रीमंत होणार आहे वेगळी? 90 पैसे तुला 90 दिवसांनी भेटतील ना, तेव्हा करा तुला 90 पैसे. वा न वाचाऱ्या, मला सांग की जर का त्याल्याने असा विचार केला असता की माझ्या एका एका थेंबाने काय होणार आहे, तर त्याला साचलं असतं, त्याला भरलं असतं. म्हणजे अरे थेंबे थेंबे त्याला साच आणि त्याच्यामध्ये पापलेट मास. ही अशी म्हण आहे? नाही ती थोडीशी मी ऍडिशन टाकले त्याच्यामध्ये. ऍक्च्युली मी असे बरेच डायलॉग मी माझ्या रंगभूमीला देऊन समृद्ध करतो. तुम्ही फक्त पैसे द्या, डायलॉग माझा ऐका रे, अशा 1 रुपयाने आपण गरीब होतो, ते श्रीमंत होतात. वाचारे तुला कळत कसं ना? अहो इतके मोठे सेलिब्रिटी आहात तुम्ही, लाखोत कमावता. 90 पैशांसाठी काय अडलाय सर? द्या ना सर तू नको टेन्शन देऊ म्हणा, मी देतो. एक काम कर, हा तुम्ही मी काय म्हणतो, हा. कार्डाने नाही होणार काय? सर कार्ड पेमेंट सुद्धा चालेल. तुम्ही कार्ड पेमेंट करा म्हणजे तुमचे करेक्ट 2 रुपये 10 पैसे कट होतील. ओके सर? ओके ओके. हा. हे घ्या. सर ऐका ना सर, काय 2 रुपये, 2 रुपयासाठी जर तुम्ही कार्ड स्वाईप केलं ना तर 17 रुपये वेगळा टॅक्स भरावा लागेल. 17 रुपये मना भरायला लागल्या तरी चालतील, पण माझा डिस्काउंट मी सोडणार नाही. सांगा. काय करताय सर? 1 मिनिट मॅडम. सर हा. ऐका ना माझं ऐका सर. हा. काय ना सर, हा? अति सामान्य माणूस असतो ना, वा वा, मस्त. ज्याला बेसिक Sorry, बुद्धिमत्ता इकडे, हा, yes. अरे काय मसाज करतोय का? बेसिक बुद्धिमत्ता असलेला माणूस सुद्धा आहे ना सर, अरे तो असं कार्ड वगैरे देत नाही सर. असं नका ना करू सर. माझा ऐका ना. द्या ना 3 रुपये सर पटकन आणि सोडवा ना मला इथून, मला उशीर होतोय हो. एक मिनिट, कार्ड सर. दिले मी त्यांच्याकडे. कार्ड स्वाईप करू? हा हा प्लीज 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 स्वाईप करा. पिन सांगा. चल पिन नाही सांगणार. बँकेने तंबी दिले, कुणाला पण सांगू नका, लपरी होतात. सर इथे तुम्हाला पिन सांगावंच लागेल, त्याशिवाय पैसे कसे कट होणार? सांगा. ओके सांगतो सांगतो. तिकडे बघ सर. का? अरे पिन आहे, सिक्रेट आहे. तिकडे बघ ना. हा घ्या. हा. आय लव्ह यू संगीता. आय लव्ह यू संगीता. तुमच्या आजोबांनी ठेवला होता आय लव्ह यू संगीता? नाही नाही. सर काय? डेबिट कार्डचा पिन नंबर 4 आकडी असतो. सॉरी सॉरी चाल मी मोबाईलचं पासवर्ड सांगितलं. चालेल मी सांगते. सांगा. एक मिनिट. मोबाईलचं पासवर्ड सांगितलं मी तुम्हाला. मोबाईलचा पासवर्ड तुम्ही मोबाईल मध्ये बघूनच सांगितलं. मग कुठे बघायचं असतो? अरे माणसा, जर मोबाईलचा पासवर्ड आठवला नाही आणि मोबाईल लॉक असेल तर तो अनलॉक कसा करतो तू? सॉरी हा विचार मी केलाच नाही. आता करू पण नका सर तुम्ही त्याचा विचार. हो तू पिन सांगा ना त्यांना. पिन सांगा, पिन घ्या. पिन. 7654. सर तुमचं कार्ड डिक्लाईन दाखवतंय. इनसफिशियंट बॅलन्स आहे सर. तो त्यांचा प्रॉब्लेम, माझा नाही प्रॉब्लेम. अरे ये माणसा, काय अरे तू कसला सेलिब्रिटी आहेस यार? अरे तू तुझ्या सेलिब्रिटी यार, तुझ्या बँकेत 2 रुपये 10 पैसे नसून अरे पण माझा नाही, त्याचा प्रॉब्लेम आहे. मला कळतंय.
हास्य जत्रेत समीर चौगुले तुला एवढा का घालून पाडून बोलतोय यार? चालेल, नको बोलू बे. अरे यार, तू निघ यार. हो मॅडम, हो हे घ्या. हे घ्या 3 रुपयात बरोबर. मी तुझे पैसे हार्ड कॅश भरले, तू निघ यार. अरे थँक्यू माझे अरे थँक्यू काय, निघ यार. सॉरी सर रिलॅक्स सर एक मिनिट ही घ्या तुमची पिशवी आणि सर प्लीज जाता जाता फीडबॅकचं बटन दाबून जा सर प्लीज. ते राहिलंय काय बरं ठीक काय आहे. टाइमपास. अरे दाब ना यार पटकन. सर हळूहळू सर किती वेळात आपल्याला एकदाच दाबायचं होतं ते. सॉरी. अहो सर काय केलं तुम्ही हे परत आता कम्प्युटर हँग झाला. पृथ्वी सर सॉरी तुम्हाला आता थांबावं लागेल पुढचा अर्धा तास हे काही सुरू होणार नाहीये. थँक्यू. वा कडक, एकदम कडक. अरुण दादा, तुम्ही या सुपर मार्केटमध्ये खूप धुमाकूळ घातलात. पण एवढं नक्कीच आहे की असा सेलिब्रिटी कुठल्याही को कस्टमरला कधीही मिळू नये. पण परफॉर्मन्स खूपच धमाल, Thank you. मस्त. सरपंच, तुम्हाला कसा वाटला हा ऍक्ट? पृथ्वी, शीतल ॲज युजल तुम्ही दोघंही एक्सलंट होतात. आणि अरुण, क्या बात आहे. जर तुम्हाला जोक खूप आवडला. एरर तुला माहीत नाही, एरर म्हणजे एलियन. परग्रहावर येतो तो एरर म्हणे. लवली. ऑन द होल एका काउंटरवरती झालेला घोळ इतका सुंदर तुम्ही रंगवलात. हिलेरियस ॲक्ट. कीप इट अप. ऑल द बेस्ट. थँक्यू सर, थँक्यू. 10.5 गुण. इनामदारांना कसा वाटला परफॉर्मन्स? खूपच छान. शीतल, तू लिटरली त्या काउंटरवरच्या त्या मुली असतात तशी टिपिकल टी शर्ट आणि गळ्यात मंगळसूत्र वगैरे proper, हा म्हणजे टिकली वगैरे. टिकल्या वगैरे लावून व्यवस्थित अगदी. पृथ्वी, आज तू खूपच बहारदार होतास. म्हणजे तू कॅरेक्टर खूप छान पकडलंस आणि खूप बारीक बारीक जागा तू इरिटेशन तुझं आणि त्या सगळ्या गोष्टी छान. आणि अरुण कदम कॅन डू दिस मला माहिती आहे, कारण अरुणचा फोन मी बघितला आहे. अरुणच्या फोनमध्ये त्याच्या एका मैत्रिणीचं नाव आहे मानसी आणि त्याचं स्पेलिंग आहे MANCI. सो अरुण, यू आर ॲज इट इज. तू खूप ओरिजिनल आहेस अँड गॉड ब्लेस यू. थँक्यू व्हेरी मच. वा वा वा. तुम्ही सातत्यानं उत्तम परफॉर्मन्सेस देत आहात. म्हणजे मला असं वाटतं कन्सिस्टन्सी हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे आणि तुम्ही सातत्यानं ती जपताय. त्यासाठी तुमचं खूप अभिनंदन आणि खूप शुभेच्छा. थँक्यू. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा उत्साहात सुरू करूया तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. मंडळी, तुम्ही कधी खाद्य नैवेद्य हॉटेल विषयी काही ऐकलंय किंवा पाहिलंय? नसेल पाहिलं तर आत्ता पहा. तुमच्या समोर येत आहेत होलसेल विनोदाचे मातब्बर हास्य व्यापारी अंशुमन विचारे आणि विशाखा सुभेदार. हा पोचले बापरे काय ह्या बारीक बारीक गल्ल्या ग. हो, कशी एका गल्लीतून बाहेर पडले मी. नाही म्हणजे काय झालं ऍक्च्युली. हा चल ठेवते. एक्सक्यूज मी, खाद्य नैवेद्य. हेच बरोबर हो चला, 1 प्लेट साबुदाणा वडा आणि 1 थालपीठ. मी काय वेटर वाटतो का तुम्हाला? बघा ना, कपडे बघा ना. हो सॉरी. त्यांच्या चेहऱ्याने वाटत असेल कदाचित, पण अरे सॉरी वेटर आहे मी, पण त्या अँगलने नाही. अच्छा. वेटिंगला बसलो ना, त्या अँगलने वेटर. मी पण जेवायला आलो. अच्छा. येस. ओके, पण मग तुम्ही असे बाहेर का बसलाय? प्रोजेक्टाची वाट बघतोय. काय म्हणजे मी नंबर आहे, थांबा लागणार ना, वेटिंग आहे ना. नंबर तुम्हाला माहिती आहे का, मुंबईतलं फेमस हॉटेल आहे हो, हे, हो. बेस्ट. हो. आणि उपवास असेल ना तर प्रचंड गर्दी असते हो. त्यामुळे जरा वेटिंगला आहे. ऍक्च्युली हो, म्हणूनच मी इथे आले. ओके. मला खूप जणांनी सांगितलं की हे खूप फेमस हॉटेल आहे, हो. खाद्य नैवेद्य खूप चांगले चांगले पदार्थ मिळतात, म्हणून इथपर्यंत आले. म्हटलं बाई ग, जाण्यापूर्वी खाऊन घ्यावं. हो. मी इथली नाहीये. अच्छा. मी खूप लांबून आले, US. उल्हासनगर. तुम्ही राहता? नाही, तुम्ही US बोललात ना, ते उल्हासनगर. नाही, एक मिनिट. तसं US म्हणजे ते उल्हासनगर नाही. मग? US म्हणजे अंबरनाथ. US नाही, US म्हणजे अमेरिका असं. अमेरिका. येस. म्हणजे अमेरिकेवरून फ्लाईट पकडून खास जेवायला इकडे आला तुम्ही? नाही एवढं नाही, म्हणजे नाही तेवढ्यासाठी नाही फक्त. हेच म्हणतो, एवढं कुठे पेमेंट आहे काय तुम्हाला? म्हणाला? बरोबर.
You said it something. नाही You said something. नाही असं वाटतं किती खाद्य म्हणजे खाण्यासाठी किती नाही असतं नाही ना फक्त माणसं? तेवढ्यासाठी नाही ऍक्च्युली 1 महिना झाला मी इंडियात आली आहे मी Okay, अमेरिकेत okay. असते Okay. मग सगळ्या नातेवाईकांनी वगैरे सांगितलं की खूप फेमस हॉटेल आहे म्हणून म्हटलं चला इकडे खाऊन जाऊ Yes, आणि yes, yes. आणि आज कसा माझा उपास पण आहे आता ही अफवा कोणी पसरवली काय काय? नाही नाही काय म्हणालात तुम्ही? नाही 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 म्हणजे तुमच्याकडे बघून वाटत नाही तुम्ही उपवास करत असाल तर म्हणजे काय नाही म्हणजे अमेरिकेत राहता अमेरिकेचे लोक उपवास करतात असं वाटत नाही अहो हो. का नाही करणार रिलीजन एक पडतं ना आणि अमेरिका काय इंडिया काय शेवटी देव देव असतो बाबा हो, आज आमचा पण देव तोच आहे. संकष्टी. हो, हो. आणि आज संकष्टी आज कसं गणपती बाप्पा मोरया हा ते उपवास सोडताना बोला तुम्ही काय नाही म्हणजे त्यावेळी बोललेलं चांगलं नाही हो, का हो. नंबर तर घ्या अरे, हो. सखाराम हो सखाराम हॅलो सखाराम अरे विचारे साहेब आज परत म्हणजे काय रोज रेग्युलर अरे. यावं लागतं मस्त जेवण असतं बापरे तुमची ओळख आहे हो म्हणजे काय रेग्युलर येतोय मी इथे अच्छा मॅडम अरे हो मॅडम मेनू कार्ड घ्या ओ थँक्यू वाव मस्त काय? या इकडे दादा हे मेनू लिहून घ्या हा बोला ना हा हे बघा लिहून घ्या ना बोला ना हे बघा लिहून घ्या ना नाही नाही हो त्याची मेमरी सॉलिड आहे तुम्ही बिंदास बोला ते अच्छा ओके हा घ्या हे बघा लिहून घ्या 2 प्लेट साबुदाणा खिचडी 2 प्लेट साबुदाणा वडा 1 उपासाची मिसळ आणि 2 पियुष आणि 1 हा काकडीची कोशिंबीर मॅडम हे पार्सल आहे की आता खाणार इथे इथे आता खाणार बाकीची फॅमिली कुठे आहे नाही एवढं सगळं कोणी नाही मी एकटीच आहे हा तुम्ही खाणार हो मस्त हा काय हा मॅम म्हणजे मस्त अजून काही लागलं तर मी सांगेन हा हा मॅडम थोडं थांबावं लागेल गर्दी आहे ना थोडा वेळ थांबावं लागेल अच्छा मी काउंट आहे नंबर दे ना मॅडम नाव सांगा आ? नाव विशाखा सुभेदार मेमरी शार्प आहे हे काय करता तुम्ही असं ते मी टाईप करतोय अच्छा विशाखा सुभेदार टेबल फॉर 4 काय काय म्हणालात तुम्ही मॅडम काय म्हणाला मनावर घेऊ नका ते कसं आहे, आमच्या इथले टेबल छोटे आहेत ना म्हणून मी तसं बोललो हा. हा मॅडम लक्षात ठेवा तुमचा नंबर 25वा आहे बरं हा. बापरे 25 खूप खूप वेळ लागेल हो. नाही मॅडम फार एवढा वेळ नाही लागणार पण नाही. तुम्ही तर ऑर्डर पण लिहून घेतलीत कसं आहे मॅडम मी आत्ता ऑर्डर घेतली तुम्ही 8 टेबलवर लगेच आलात ना की लगेच तुमचा मेनू तयार असेल अच्छा. हा आणि लक्षात ठेवा 20वा नंबर चालू आहे त्यानंतर 78 नंबरला निळकंठ पवार 93 नंबरला फर्नांडिस आहे त्यानंतर बोलतो नाही नाही ओ अरे, मेनू कार्ड ऐका ना हे काय बोलून गेलं हा? हे म्हणजे 20 नंबर 21 22 काय आलंच नाही डायरेक्ट 78 Sharp आहे तो, हे sharp आहे. वेगळं आहे काहीतरी नाही, sharp नाही नाही हे भयंकर खूप वेळ लागेल मला एकतर मला खूप भूक लागलेली आहे उपास आहे ना त्याच्यामुळे आणि इथे जेवायचं म्हणून मी काय सकाळपासून फक्त वेफर्सच खाऊन आले बाकी काही खाल्लेलंच नाही मी असं झालं एक मिनिट मी जरा आजूबाजूला बघते काय आहे का कठीण आहे खूप वेळ लागेल हॅलो हा नाही ते खाद्य नैवेद्यमध्ये आलो मी हो नाही रे आजूबाजूला कुठे जातच नाही मी खायला त्या, बकवास रे खाद्य नैवेद्य म्हणजे बाप प्रश्न अरे मोदक मोदक म्हणजे कहर रे कहर तांदळाचं असं मस्त पीठ काय पारी वाढलेलं असतं माहिती आहे त्याची मस्त मस्त त्यात खोबऱ्याचं असं मस्त सारण भरलेलं असतं यात वर तुपाची धार क्या बाद आहे यार सुपर नाही हा म्हणजे वेटिंग असतं रे काय करणार पण जेवण अप्रतिम हो मी इथेच जेवून जाणार आहे येस येस ठीक आहे या कधी नंबर येतोय एवढं छान असं जेवण अरे प्रश्नच नाही हो मस्त जेवण असतं आणि मोदक मोदक तुम्हाला सांगतो मॅडम म्हणजे तोंडात ठेवला ना विरघळतो मोदक हो हा मोदक असतो आयुष्यात आणि उपवासाच्या दिवशी जर इथेच जेवा माणसाने वा मस्त खूप खूप वेळ लागतो पण बापरे हो, वेळ आता क्वालिटी म्हटलं थोडा वेळ लागतो. ऍक्च्युली हो खूप वेळ लागतो तुम्हाला सांगू का उपवास इथे सोडावा हा, माणसाने हा. मस्त आणि इथे काय माहितीये का केळ्याच्या पानावर वाढतात हो, असं? हा काय होतं गरमागरम असं मोदक ते पदार्थ केळ्याच्या पानावर ठेवले हा. ना की तो केळाचं सत्व त्यामध्ये उतरतं हा. सात्विक जेवण असतं माहितीये हो, का अप्रतिम डाळिंबी उसळ म्हणजे तुम्ही एकदा खाल्लीत ना अमेझिंग आयुष्य मला तोंडाला पाणी सुटला तो ते कोकम असतं त्याच्यात कोकम 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 नसतं मी काय बोलू तुम्हाला आता बोट चुपत बसाल आई तुम्ही बापरे. आणि वांग्याचं भरीत आणि वांग्याचं भरीत ते काय गॅसवर नाही बरोबर चुलीत म्हणजे काय वा. मस्त असं पंचपक्वानाचं ताट मुगाचा शिरा आई ग मस्त पैकी गोडा वरण आई ग कुरड्या पापड आणि पंचामृत कॉर्नरला असतं ओ. म्हणजे खाल्ला असं वाटतं Solid. क्या बाद आहे बापरे क्या बाद आहे तुम्ही हे एवढं सगळं वर्णन करताय बापरे सगळ्याचे पदार्थ असे डोळ्यासमोर दिसायला लागले माझ्या थोडं थांबा पुढ्यात पण येतील ते हा, काय काय 78 नंबर समीर चौगुले ओ, ओ.
78 काय माझा नंबर आहे ना 25, मला बोलवा ना आधी. मॅडम सेलिब्रिटी आहेत ते, त्यांना घेऊन जावं लागेल. ते गेले खड्ड्या सेलिब्रिटी वगैरे काही नाही. चल मला घ्या त्यांच्या बरोबर मग. ते बुधवार गुरुवार. सोमवार मंगळवार पार्टनर म्हणून विचार पण करू नका तुम्ही. याला काय अर्थ आहे? ऐका ना नाही काय उद्धटपण आहे हा. एक तर मला मरणाची भूक लागली इकडे. हो, बरोबर आहे. त्यात तुम्ही हे पदार्थ नाव ऐक. दुसरं काहीतरी बघते इकडे. फार वेळ लागतो बाबा. 25वा नंबर यांचा येतच नाहीये. हे हा हे चांगलं इकडे. अरे मग हे राजविलास भोग. हा अरे 3 Hello? स्टार आहेत. चांगलं आहे. हा अगं नाही खाद्य नैवेद्यमध्ये आलं हो. काय ग अच्छा ओके हा अरे मागे आपण जेवायला कुठे गेलो होतो ते हॉटेल. ओके. हा राजविलास भोग बरोबर. करेक्ट करेक्ट. तुला उलट्या झाल्या होत्या नंतर आपण पेढे वाटले होते बरोबर. अरे सुपर माहितीये. नाही नाही तिथे कुठे जातो मारायला. मागच्या वेळी केवढं भोगलं माहितीये ना. बेकार रे. नाही नाही इथेच जेवणार मी. डोंट वरी. तुला काय मुगाचा चिरा आणू ना. ठीक आहे आणतो. येस 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 ओके. लवकर नंबर लागला पाहिजे रे. हे तुम्ही आता काय म्हणालात ते राजभोग विलास बद्दल काय उलट्या काय नाही राजविलास काय नाही काय नाही. तुम्ही जा ना तुम्ही जाताय ना. नाही नाही तुम्ही आता काहीतरी म्हणत होतात ना ते राजविलास भोग बद्दल काहीतरी उलट्या झाल्या बायकोला वगैरे. नको ऍक्च्युली आता दुसऱ्यांबद्दल वाईट कसं बोलायचं ना आपण. नाही तुम्ही जा ना तुम्ही भूक लागली नाही तुम्ही नाही ऍक्च्युली मला भूक लागली पण असं परक्या ठिकाणी मला माहिती नाही ना. हा. आय एम न्यू इयर यु नो. त्यामुळे मला माहिती नाही तिकडचं तर काय म्हणजे. ऍक्च्युली नाही नको तुम्ही बोलत त्रास तुम्ही जा काय प्रॉब्लेम नाही. अहो नाही पण सांगितलं तर बरं होईल. उगाच तिकडे जाऊन मी मला काही त्रास झाला तर यु नो. ऍक्च्युली काय जरा सांगू का गेल्या आठवड्यात माझी पूर्ण फॅमिली तिकडे राजविलास भोगला जेवायला गेली होती. अच्छा ओके. 3 स्टार. तुम्ही आता ते वाचलं हे काय आहे ना. तेच बघून आम्ही सगळे गेलो होतो मस्त जेवायला. तुम्हाला सांगतो एका टेबलवर आमची फॅमिली जेवत होती. Okay. बाजूच्या टेबलवर झोरांची फॅमिली जेवत वा होती. काय काय Yes. म्हणजे यू मीन रिअल कॉक्रोच. कॉक्रोच Yes. असं केळच वाटले ना अहो, तिकडे उंदीर असे फिरतात ना मॉलमध्ये विंडो शॉपिंग करतात जवळ. बापरे शी. तिकडचं जेवून 4 उंदीर प्लेगने मेले. काय? हा. म्हणजे काय आम्ही जाताना 8 जण होतो येताना 6 जण फक्त. मला कळलं नाही हे. बायकोने आजी ॲम्ब्युलन्सने आली ना. काय? बायकोला उलटा झाला आम्ही खुश पटकन पेढे वाटले सगळ्यांना. क्या बात आहे आजीला पण उलटा झाला. म्हटलं आजीला उलटा झाला. पण म्हटलं तर ह्या वयात उलट्यात तिचा काही दोष नाही आणि पेढे वाटले ते परत घेता पण येत नाही. अहो आणि गेलेले पेढे ऑलरेडी सगळे फुकट. हा, म्हणजे? डॉक्टरने बोलवलं डॉक्टर वैतागला. हा? तू पेढे काय वाटताय तुम्हाला कुठलं बाळ झालंय. अहो त्यांना फूड पॉइझनिंग झालंय तेव्हा कळलं. पण ते पेढे तोपर्यंत गेले होते जाऊ दे तो खर्च नव्हता. पण तेव्हा कळलं बंद. म्हणजे थोडक्यात काय ते राजविलास भोग चांगलं नाही. शी वाईट नाही पण तुम्ही जाऊ शकता मला काय प्रॉब्लेम नाहीये. नाही मी आपलं सांगायचं काम केलं. पण काय हे माणसं आहेत म्हणजे तुम्ही म्हणता त्याप्रमाणे खरंच जर असेल तर यांनी 3 स्टार दिलेत वगैरे बरोबर नाही ना. यांच्याकडून शिकायला पाहिजे. नाही कार कसले नाही येतात? हे वेडेपण आहे मूर्खपण हा. आहे. शुद्र वेडेपण आहे. याला काय अर्थ आहे मग लोक बिचारे जातील तिकडे आणि फसतील ना. असं जेवून त्रास बसलो होतो. होतो ना. मग मग. नाही नाही, काय लाजा पण नाही वाटत नाही. काय हायजीन वगैरे काय आहे की नाही. हायजीन ह्यांच्याकडून शिकाय म्हणा हायजीन काय असतं यांना मूर्खपण आहे काय? हा काय अगदीच शी, नकोच ते. पण काय हो हे कसं आहे हॉटेल. 50 वर्षाची परंपरा आहे हो. हा तसं थोडं जुनं वगैरे वाटतंय. नाही नाही जुनं नाही हा लुक त्याने मुद्दाम मेंटेन केलेला आहे. हो ऑथेंटिक जेवण. हो स्वच्छता केवढी आहे इथे ग्लोव्ज घातल्याशिवाय लोक कुठल्याच वस्तूला हात लावत नाहीत. वाव सुपर आहे हो. क्या बात म्हणजे अपडेटेड एकदम चांगलं आहे चांगलं मस्त आहे आहे. मस्त सुपर सुपर. ऍक्च्युली खूप वेळ झाला हो. मी हे वेगवेगळे पदार्थ खायला आले आणि हे देतच नाही की भूक लागली मला प्रचंड. ऍक्च्युली मला भूक लागली ना की मला अस्वस्थ व्हायला हो होतं. ना? मी चिडचिड होते अशी दात बीत चावायला लागते माहिती अहो आला माझा नंबर. विचार साहेब तुमचा नंबर आहे जा. हा चला एक काम कर ना, ह्यांचा नंबर द्या. साहेब तुमचा नंबर आहे. असू दे हो मी थांबेन रेग्युलर आहे मी. मॅडम US वरून आलेले आहेत. साहेब तुमचा नंबर आहे. प्लीज अरे नाही नाही त्यांना भूक लागली आणि चक्कर बिकर प्लीज प्लीज तुम्ही जा. थँक्यू म्हणजे मी खरंच जाऊ. खरंच झालं. अरे तुम्ही फारच ग्रेट आहात हा. अरे नाही, ठीक. थँक्यू सो मच थँक्यू Yes, welcome. थँक्यू सो मच Thank you. थँक्यू मॅडम आज जाऊन बसा तुमच्यासाठी स्पेशल टेबल आहे. ओके थँक्यू. Thank you. 2-4 वेळा ती चालली होती तिला कसं बसं थांबवलं मी काय करतो इतका वेळ. तिची ऑर्डर बघितली का. काय? आपल्याकडे एवढं सामान पण नाही. एका पोराला समोर राजविलास भोग मध्ये पाठवलं आणि घेऊन आलं सगळं. आई शपथ आपला चांगला कुक येईपर्यंत असं दुसऱ्यांच्या हॉटेलमध्ये मागावं लागणार आता आहे. काय ए बाय द वे हा वीक कसा आहे रे. ह्यो कशाला. सारखं सारखं ह्या गेटअप मध्ये लोक ओळखणार नाही. हा हॉटेलचा मालक म्हणून एक काम करतो हॉटेल सांभाळ मी अभिनयाची खास भाग होतो. ठीक आहे ठीक आहे तुम्ही बाहेर थांबा मी आत बघतो. येस 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 चल. हॅलो
राजविलास भोग इथे हॉटेल कुठे? का हो? माझी फॅमिली आज तिकडे जेवणार आहे. अच्छा 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 ओके. ते समोर त्या साईडला आहे. ओके, थँक्यू. हा नाही नाही राजविलासमध्ये कुठे आपण जायचं? मागच्या वेळा तुला उलट्या झाल्या होत्या ते. म्हणजे काय उंदरी बिंदरी किती फिरत असतात तिकडे. छी, नाही नाही आपण खाद्य नैवेद्यामध्ये जेवूया. उलट्या एक्सक्यूज मी, हा. खराब आहे हॉटेल ते? आता आपण वाईट कसं बोलणार ना त्याच्याबद्दल? तुम्हीच काय प्रॉब्लेम नाहीये. नाही नाही आपण खाद्य नैवेद्यामध्ये जेवूया. इतके कडक पंचेस हाणले तुम्ही, आम्ही तृप्त झालो. आणि इतकं रसभरीत वर्णन केलंस तू काही काही पदार्थांचा. आय एम शुअर सगळ्या महाराष्ट्राच्या तोंडाला पाणी सुटलं असणार आहे आणि आज अख्खा महाराष्ट्र 2 घास जास्त जेवणार आहे. क्या बात आहे, सुपर. सरपंच, तुम्हाला कसा वाटला परफॉर्मन्स? ॲक्च्युली ना ती म्हणायचे बरोबर आहे. तू जेव्हा सगळ्या गोष्टीचं वर्णन करत होतं माझ्या तोंडाला पाणी सुटलं. आणि विशाखा तू वाटलीच अमेरिकन. दिस आउटफिट इज नाईस अँड दिस विक सूट्स यू व्हेरी वेल. थँक्यू सर. ब्रिलियंट परफॉर्मन्स, एक्सलंट. आणि काय स्ट्रॅटेजी आहे ही मार्केटिंगची, सुपर्ब यार. मला आयडिया आली सॉलिड, मस्त आयडिया. कीप इट अप, वेल डन, Thank you. ऑल द बेस्ट. अँड मी म्हणेन हा खाद्य नैवेद्य नाही, हा हास्य नैवेद्य होता. थँक्यू सो मच फॉर दिस. थँक्यू. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा उत्साहात सुरू करूया तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. मंडळी, कॉलबॅकमुळे फायनलिस्ट होण्याची संधी मिळालेली आहे. किरण डांगे आणि नियती घाटे आता तुमच्या समोर येत आहेत त्यांची हास्य दुकानदारी दाखवायला. त्यांचं जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. ऑल द बेस्ट. गुड इव्हनिंग महेश सर. महेश सर, नाईस टू सी यू अगेन सर. थँक्यू. सर, यावेळेस ना मी मस्तपैकी पाठ करून आले आहे सगळं. यावेळेस पाठ नका फिरवा सर. माझं ठीक आहे, पण माझ्या पार्टनरने कमाल केली आहे. स्वतःच 3 सिम कार्ड विकत घेतले आणि स्वतःलाच 150 वोट केले. सिक्रेट आहे बट ठीक आहे. म्हणजे खरं तर त्याच्यामुळेच मी हा आज दिवस बघते, कळलंय का? म्हणजे एक तो दिवसही त्याच्यामुळेच बघितला. आजचा दिवसही मी त्याच्यामुळेच बघते. सो आपण प्लीज सुरू करूया. ओके, सुरू करूया. चलो. गुड इव्हनिंग सर. थँक्यू सो मच फॉर शॉपिंग. हो सर, हे घ्या. Yes. आणि मला याचं बिल करून द्या लवकर. येस सर, डेफिनेटली लगेच सर. सर, वेळ कमी आहे. तुमचं बिल झालं आहे 7,000. ओके ओके, 7,000 ना? पण मी काय म्हणत होते ना की तुम्ही अजून एक 3,000ची शॉपिंग केली ना की तुमचं 10,000चं बिलिंग होतंय सर. आणि त्याच्यावर तुम्हाला स्क्रॅच अँड विन ऑफर आहे आणि डिस्काउंट तर आहेच ना सर. नाही पण नको ना, झाले मला शॉपिंग वगैरे सर सगळं. एकदा ट्राय करा. ऑफर आहे म्हणून मी सांगते, बाकी माझं तसं काहीच नाही. बघा सर, एकदा नाही ट्राय. नाही म्हणजे तुम्ही बोलताय तर बरं ठीक आहे, तुम्ही एखादं काहीतरी दाखवा मला. येस 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 सर, हां. तुमची 10,000ची बिलिंग होण्यासाठी मी तुम्हाला हे बघा, हे एक टी शर्ट आणि ही डेनिम देते सर. चालेल? हा चालेल चालेल. ग्रेट. सर, कसं तुम्ही पे करणार आहात? कॅश, कार्ड? कार्ड कार्ड. ओके सर, प्लीज कार्ड द्या. येस सर, मी तुमचं हे कार्ड लगेच स्वाईप करते. ओके. स्क्रॅच कार्ड. येस येस, आय एम सो सॉरी सर, मी विसरले. हे तुमचं स्क्रॅच कार्ड. थँक्यू. ऑल द बेस्ट सर. थँक्यू. सर, पिन. ओके, थँक्यू सर. आलं सर? नाही येते येते. सर आलं? हा येते, थांबा ना. अहो सर, आलं असेल, बघू द्या ना. अहो थांबा ना. ओह माय गॉड सर. अहो सर, सर तुम्ही नशीब काढलंय सर. सर, तुम्हाला भरभरून डिस्काउंट मिळालाय सर. काय सांगता? 20%. येस येस 20% डिस्काउंट. येस सर, कॉंग्रॅच्युलेशन. लगेच ना माझ्या त्या अकाउंट मधून डिडक्ट करा 20% डिस्काउंट तुम्ही जे दिलाय ना मला. येस येस हा, येस हा. पटकन, सर, पटकन. 14,000वर 20% डिस्काउंट. अहो, काय फालतूगिरी लावली तुम्ही. आधी तुम्ही म्हणाला 7,000च्या नंतर 10,000 शॉपिंग करा. 10,000 शॉपिंग केली तर तुम्ही म्हणता 14,000 शॉपिंग करा. कशाला? काय काय गरज नाही मला. सर,
तुम्ही घ्या तरी एकदा, तुमच्याच प्रॉफिट साठी मी सांगते. बरं आहे का ना हा. ह्या 14,000वर मला 20% डिस्काउंट नक्की मिळेल ना? सर माझ्याकडे एक कमाल ऑफर आहे. आता 1 रुपया खर्च करणार नाही मी. तुमचा 1 रुपयाही खर्च होणार नाही. 100% सर. एकदा फक्त ऑफर आहे का आणि नाही आवडली तर नका घेऊ सर, रिजेक्ट करा लगेच सर. बरं सांगा लवकर पटकन, येस टाइमपास ये करू बात नका. ये बात. सर काय आहे ना, आता 14,000ची शॉपिंग केल्यामुळे तुम्ही आमचे प्रीमियम कस्टमर झालेले आहात. त्यामुळे आम्ही तुम्हाला एक छान ऑफर देणार आहोत. तुम्ही आमच्या सुपर बंपर लकी ड्रॉ मध्ये डायरेक्ट एंट्री घेऊ शकता सर. अच्छा. तुमचं स्टेटस वाढेल एवढंच सांगते आणि थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. बर 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 सांगा काय ते. तुमच्या लकी ड्रॉचं हे आहे प्राइस सर. कॉंग्रॅच्युलेशन वन्स अगेन. Thank you. प्लीज ओपन इट. तुमच्या सुपर बंपर लकी ड्रॉ मध्ये तुम्ही मला बॉल दिलाय. सर 1 मिनिट, हा साधा सुधा बॉल नाहीये, कळते का तुम्हाला? हा गोल्फचा बॉल आहे, गोल्फ. अरे गोल्फचा बॉल आहे, मग डोळा काढून त्या ठिकाणी लाव का? काय बोलताय तुम्ही? 14,000चा तुम्ही मला बॉल दिलाय? अहो ना, मी तुम्हाला सांगते ना सर, गोल्फचा बॉल आहे. कसं आहे ना, गोल्फ फक्त स्टेटस असलेली लोकच खेळतात. बॉल आहे आणि त्याच्यावर येस सर, हे बघा ऐका ना, सर, हे- हे मस्तपैकी क्लासिक लेजंड एडिशनचे कपडे आहेत. मस्त सूट होत आहेत तुम्हाला. हे टी शर्ट आहे, आतमध्ये ह्याच्या बॉटम्स आहेत आणि सर मिलेनियम कॅप. सगळी तयारी झालेली आहे. तुम्ही आता पूर्णपणे गोल्फ खेळायला तयार आहात सर. हा. सर एक काम करा ना, तुम्ही हे सगळे कपडे घाला आणि आपण ना एक छान फोटोशूट करूया सर. चालतंय की. मग माझं फोटोशूट? येस सर, तुमचं फोटोशूट होणार सर. 1 मिनिट, मी लगेच कपडे घालून तुम्ही कपडे बदलून या, तोपर्यंत मी महेश सरांना जोक सांगते. काय? येस येतो लगेच. चालू. येस येस येस. महेश सर, एक जोक. हा, धरण ते ला इंग्लिश मध्ये काय म्हणतात सांगा. विचार करा, सगळ्यांनी विचार करा. आठवतं? धरण ते ला इंग्लिश मध्ये काय म्हणतात? मी सांगते सर. Damn it! मॅडम Yes, मॅडम yes. ऐका ना, हे Oh my God. हे कपडे इथे ठेवून देऊ. सर तुम्ही काय कमाल दिसताय सर. एकदा अहो. फक्त बघायचं. वा, ऐका ना. ओ गॉड. पण हे- त्यामध्ये सर आता सध्या फोटोशूट. ओके बर, ओके. हा. एक छान पोज विथ स्माइल सर. क्या बात आहे सर. वा 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 वा, सुंदर सर, सुंदर. एक अजून एक. वा सर, मस्त. सर तुम्हाला माहितीये का, तुमचे हे फोटो ना आमच्या प्रीमियम कस्टमर मॅगझिनच्या कव्हर पेजवर जाणार आहेत सर. काय सांगता? तुम्ही फेमस होणार आहात. हा. मस्त फेमस होणार आहात सर तुम्ही. आता आपण एक काम करूया. सर मी तुम्हाला लगेच याचं बिलिंग करून देते. ओके. हा. म्हणजे हे ऑफरवर कपडे लय भारी. एक मिनिट मॅडम, 1 मिनिट. मला मेसेज आलाय हो. या ओके सर, कॅरी ऑन प्लीज. अहो 41,000 गेलेत बँकेतून माझ्या. अच्छा, तो मेसेज आलाय. हा बरोबर आहे सर, करेक्ट आहे. करेक्ट आहे म्हणजे? मी स्वाईप केलं ना सर कार्ड. अहो कसले 41,000 रुपये? हे शर्ट, हे टी शर्ट जे आहे ना तुमचं, ते 11,000, हा? बॉटम 16,000 आणि आधीचे 14, असे मिळून 41. हे घ्या तुमची टोपी, हे घ्या तुमचा टी अहो, सर. शर्ट. नको मला काय, ही घ्या तुमची पॅन्ट गोल्ड का काय तिची. हा, सर, हे सर. सगळं तुम्हाला ठेवा. आईला नुसतं सकाळपासून आल्यापासून लुटते ही बाई मला. 7,000चं 10,000, 10,000चं 14,000. सर, हे मोबाईल माझा आहे. सर. हे सगळं केलंय. हा. मला काय नकोय आता. हे बघा तुम्ही माझं डिस्काउंट द्या, मला पाहिजे पैसे भर द्या. दोन बाकी मिनिट काय ऐकून शांत नाही व्हा घेणार. सर, प्लीज शांत व्हा. मी बघते हे काहीतरी. मी तुम्हाला रिफंड नाही करू शकत, पण मी तुम्हाला क्रेडिट नोट बनवून देते. ठीक आहे, मी तुमच्यासाठी क्रेडिट नोट बनवते. माझे जुने कपडे, माझे कपडे कुठे गेले? तुम्ही काढून ठेवले तिथेच असणार आहेत सर. प्लीज हेल्प युअर सेल्फ. अहो ह्या बाटलीच्या बाजूला ठेवले होते इथं. तुम्ही या बकेटमध्ये कपडे ठेवले? आतमध्ये हँगर नाही काय नाही, मग कुठे ठेवणार? अहो सर, इथे का ठेवले? या बकेट मधले कपडे आम्ही दान करतो. दान केले.
पुण्य कमावतो सर आम्ही. अहो पाप लागेल तुम्हाला. एकतर असं उभं केलंय मला मॉलमध्ये आणि माझे कपडे पण घेऊन गेले आता. सर तुम्ही प्लीज शांत व्हा. हे बघा, हे घ्या, ही तुमची क्रेडिट नोट आहे 41,000ची आणि ही ऑफर उद्यापासून सुरू होते. पुढच्या 2 महिन्यात तुम्ही केव्हाही इथे येऊन 41,000ची शॉपिंग करू शकता सर. सर हॅपी शॉपिंग. हॅपी शॉपिंग. डोकं फिरलं काय? सरपंच तुम्हाला कसा वाटला ऍक्ट? असं म्हणतात का अपॉर्च्युनिटी नॉक्स ओनली वन्स. म्हणजे ह्या तर तुम्हाला 2दा अपॉर्च्युनिटी नॉक केलेला आहे आणि त्याची संधी तुम्हाला परत मिळालेली आहे. इट इज युअर सेकंड इनिंग्स. ह्या मंचावरची सेकंड इनिंग्स आहे. त्याचं सोनं करा एवढंच मी सांगेन. ऑल द बेस्ट. थँक्यू सर. 10 गुण इनामदार. मस्त आलं परफॉर्मन्स. ॲक्च्युली या स्किटवरनं मला एक अनुभव आठवला की एक सुपर मार्केटची दरवर्षी ऑफर असते ज्याच्यात तुम्ही 3,000चं शॉपिंग केल्यावर तुम्हाला 1,200 सर ऑफ म्हणजे डिस्काउंट होतं. 3,000च्या शॉपिंगवर 1,200. मी असंच जाणून बुजून हे टाक ते टाक करून मी 3,000 क्रॉस केले आणि मग ती ऑफर अशी होती की तुम्ही दर महिन्याला 100 रुपये तुमच्या खात्यात जमा होणार. ते तुम्ही 12 महिन्यात तुम्ही 1,200 रुपये ते वापरायचे. ते या एकंदरीत ॲक्टवरनं मला त्याची आठवण आली. पण तुमचा परफॉर्मन्स छान झाला. ऑल द बेस्ट. मंडळी मी कालच्याच भागात तुम्हाला सांगितलं की कॉलबॅक थ्रू 2 जोड्यांना संधी मिळाली आहे या मंचावर पुन्हा एकदा परफॉर्म करण्याची. त्यापैकी एका जोडीनं आज इथे परफॉर्म केलं आणि पुढल्या आठवड्यात यांच्याऐवजी दुसरी जोडी या मंचावर सादरीकरण करणार आहे. आणि त्यानंतर आपल्याला कळणार आहे की या 2 जोड्यांपैकी कुठल्या जोडीला संधी मिळतेय फिनालेमध्ये जाण्याची. आणि या ब्रेक नंतर आपल्याला कळणार आहे की कोण झालेले आहेत या आठवड्याचे कॉमेडीचे जहागीरदार. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा घेऊन आलो आहोत तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. आणि मंडळी आता आपल्याला कळणार आहे की कोण ठरलेत ह्या आठवड्याचे कॉमेडीचे जहागीरदार. हा निकाल जाहीर करण्यासाठी मी सरपंचांना मंचावर येण्याची विनंती करते. तर कोण आहेत उत्तम दुकानदार अर्थात कॉमेडीचे जहागीरदार. मेरा बस चले मैं सबको दे दूं लेकिन मैं ऐसा नहीं करूंगा. एंड द विनर इज आई थिंक यू ऑल नो इट, निमेश एंड चेतना. हास्य खुर्दचे विनोदवीर निमेश आणि चेतना ठरलेले आहेत तिसऱ्यांदा कॉमेडीचे जहागीरदार. तर मंडळी याचबरोबर कार्यक्रमात वेळ झाली आहे निरोपाची. उद्या आणि परवा रंगणार आहे रथी महारथींचा हास्य कल्लोळ. तेव्हा तुम्ही बघत राहा सोमवार ते गुरुवार रात्री 9 वाजता घेऊन येऊ तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा.